वसमत शहरात गेल्या 2 दिवसांपासून डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। डिझेल मिळवण्यासाठी पेट्रोल पंपावर नागरिकांच्या लांब रांगा लागल्यात। इंधन कंपन्या डिझेल सोबत अतिरिक्त पेट्रोल घेण्याची सक्ती करत असल्याचं पंप चालकांनी म्हटलंय। जिल्ह्यात इतरत्र साठा मुबलक असताना केवळ वसमतमध्येच पुरवठा का कमी केला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, तर नागरिक यामुळे त्रस्त झालेत। शेतकऱ्याचे आता कामाचे दिवस चालू आहेत। नांगरटी, शेतातली कामं, मोगरटी, रोटावेटर, त्याच्यामुळे डिझेलला शेतकऱ्याचा वारंवार त्रास होत आहे। कारण डिझेलचं असं शॉर्टेज येतं आणि वरून सरकार म्हणते की शॉर्टेज नाही आणि तुम्ही दाखवू शकता किती मोठी लाईन लागलेली आहे। सकाळी 4 पासून हे आमचे लोक इथं येऊन रांग चालू आहे। डिझेल नाही आणि आता जाऊन काय नांगरटी करायची काम, हवटी करायची काम, खोपायचं वरून ऊन आहे, इथं डिझेल नाही। हे सरकार आहे भाजपचं, यायला सगळी वाट लावली। विमा नाही, कोणता दुष्काळ नाही, डिझेल नाही, हाती गेली।